हॅलो फ्रेंड्स, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुभेदारांच्या घरी रक्षाबंधनाची जोरदार तयारी सुरू असते. सायलीची आणि कल्पनाची नेहमीप्रमाणे लगबग सुरू असते. तेव्हा कल्पना सायलीला म्हणते, सायली पाटाखाली रांगोळी काढायला घे, तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेते. तेव्हा सायली हो आई असं म्हणते आणि इथलं झालं की मी तुम्हाला मदतीला येते असंही ती म्हणते. मित्रांनो, इतक्यात पूर्णाजी रागातच आलेले असतात. तेव्हा त्या सायलीला म्हणतात, सायली उठ, इकडे ये पटकन. तेव्हा सायली पूर्णाजींच्या जवळ जाते आणि म्हणते, पूर्णाजी माझं काही चुकलं आहे का? मित्रांनो, पूर्णाजी का रागवले आहेत हे कोणालाच समजत नाही. मित्रांनो, आता पूर्णाजी सायलीला रागवत असतात. त्या म्हणतात, हो चुकलंच आहे तुझं. आज रक्षाबंधन आहे ना, मग त्या बहिणीने भावाला राखी बांधायची. ती बहीण बघ मोबाईलच्या डबड्यात डोकं खुपसून बसली आणि तुझी चूक ही आहे, तू तुझ्या नंदेचे वागणं खपवून घेतेस. मित्रांनो, आता समजतं सगळ्यांना की पूर्णाजी का रागवले आहेत. तेव्हा कल्पना म्हणते, पूर्णाई तुम्हीच बोलला हे बरं केलं, पण बघूयात आता तरी अस्मिता जागेवरून उठते का? तेव्हा पूर्णाजी म्हणतात, अस्मिता उठ. मित्रांनो, तरीही अस्मिता जागेवरून हलतच नाही. मग तिचे भाऊ म्हणजेच अश्विन आणि अर्जुन अस्मिताला उठ असं म्हणतात. मग अस्मिता उठते. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, त्या पाटाखाली रांगोळी काढून घ्या अस्मिता. तेव्हा अस्मिता म्हणते, पूर्णाजी मी काढणारच होते ग, पण माझे हात खराब होतील ना रांगोळीने. तेव्हा अश्विन लगेच म्हणतो, मग काय झालं? त्या रांगोळी काढलेल्या हाताने जरी आम्हाला राखी बांधलीस ना, तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. तेव्हा अर्जुनही म्हणतो, हो हो काहीच प्रॉब्लेम नाही आम्हाला. मग सगळे अस्मितावर हसत असतात. तेव्हा रविराज म्हणतात, तन्वी तू मदत कर ना जरा तिला. प्रिया म्हणते, हो हो करते बाबा. मित्रांनो, मग अस्मिता आणि प्रिया मिळून दोघीजण रांगोळी काढायला घेतात. तेव्हा पूर्णाजी सायलीला म्हणतात, जर तू या दोघींना मदत केलीस ना सायली, तर गाठ माझ्याशी आहे बघ. मग सायली गालातल्या गालात हसत असते. तेव्हा सायलीचं लक्ष प्रतापरावांच्याकडे जाते. ते नाराज होऊन बसलेले असतात ना. तेव्हा सायली त्यांच्याजवळ जाते आणि म्हणते, बाबा अजूनही तोच विचार करताय ना, प्रतिमा आत्या तुम्हाला राखी बांधणार नाहीत. तेव्हा प्रतापराव म्हणतात, मी किती दुर्दैवी भाऊ आहे सायली. माझी बहीण इतक्या वर्षांनी घरी आली, पण माझं रक्षाबंधन काही होणार नाही. तेव्हा सायली म्हणते, बाबा मी वचन देते तुम्हाला, आजचा दिवस तुमच्या मनासारखा साजरा होणार. मित्रांनो, सायली हे सगळ्यांसमोर सांगत असते. तेव्हा सगळ्यांचं लक्ष सायलीकडे असते. त्यांनाही खूप छान वाटतं. मित्रांनो, आता कल्पना अस्मिताला म्हणते, बरं अस्मिता रांगोळी झाली का काढून? तेव्हा अस्मिता म्हणते, हो मम्मा. तेव्हा कल्पना लगेच म्हणते, अर्जुन अश्विन चला या, ओवाळून घ्या. तेव्हा मग अर्जुन पाटावर बसतो. तेव्हा तो म्हणतो, रांगोळी खूपच छान काढले. मग लगेच अस्मिता हो हो असं म्हणते. अर्जुन पाटावर बसल्यानंतर अस्मिता अर्जुनला ओवाळत असते आणि नंतर ती त्याला राखी बांधते. तेव्हा अश्विन त्यांचे फोटो काढत असतो. मित्रांनो, मग अस्मिता ओवाळून झाल्यानंतर अर्जुनकडे गिफ्ट मागते. तेव्हा अर्जुन तिची चेष्टा करत असतो. तो म्हणतो, अस्मिताई गिफ्ट आणायला विसरलोय मी. तेव्हा लगेच अस्मिताला राग येतून ती चिडते आणि म्हणते, तुला सकाळपासून वेळ नव्हता का रे माझं गिफ्ट आणायला? बघ ना मम्मा, मला आत्ताच्या आत्ता गिफ्ट हवं आहे असं अस्मिता म्हणते. तेव्हा रविराज म्हणतात, ज्युनियर आज तर बहिणीची चेष्टा करू नको. मित्रांनो, मग अर्जुन हसतो आणि खिशातून गिफ्ट काढून अस्मिताला देतो. मित्रांनो, तेव्हा अस्मिता खूपच खुश होते आणि गिफ्ट बघून म्हणते, अरे एवढं छोटं गिफ्ट? तेव्हा अर्जुन म्हणतो, अगं बघ तरी. तेव्हा लगेच प्रिया म्हणते, अस्मिता अगं उघडून तरी बघ, अर्जुनने दिले म्हटल्यावर काहीतरी स्पेशल असणारच. मित्रांनो, तेव्हा सायली प्रियाकडे रागाने बघते. नंतर अस्मिता गिफ्ट उघडून बघते. तेव्हा तिला त्यामध्ये डायमंड इयरिंग बघून खूप खुश होते ती. मग अर्जुन लगेच म्हणतो, अगं अस्मिताई तुला नको आहे ना गिफ्ट? खूप छोटा आहे ना, दे मी माझ्या बायकोला देतो. मित्रांनो, अर्जुन अस्मिताची मस्करी करत असतो. तेव्हा अस्मिता म्हणते, अजिबात देणार नाही, हे गिफ्ट माझं आहे, मी कोणालाच देणार नाही. मित्रांनो, मग अस्मिता अश्विनलाही बोलवते. तेव्हा अश्विन म्हणतो, मला वाटलं तू मला ओवाळणारच नाहीस. तेव्हा सगळे हसतात. अस्मिता म्हणते, गिफ्ट आणलेस ना रे माझ्यासाठी? तेव्हा अश्विन म्हणतो, हो बिलकुल देणार. नंतर अस्मिता अश्विनलाही ओवाळते
आणि राखी बांधते. तेव्हा सगळे घरातील मंडळी बघत असतात. ते खूप आनंदी असतात, खुश असतात. मित्रांनो, इतक्यात सायलीचं लक्ष प्रतापरावांच्याकडे जातं. तेव्हा प्रतापराव त्यांच्या बहिणीचे म्हणजेच प्रतिमाची वाट बघत असतात. हे सायलीला समजतं. नंतर ती लगेच प्रतिमाच्या खोलीकडे जाते. तेव्हा प्रतिमाच्या कपाटातील एक सुंदर हिरवी साडी बाहेर काढते आणि प्रतिमाला म्हणते, प्रतिमा आत्या, आजचा दिवस खूप खास आहे. तुम्ही ही साडी नेसून तयार व्हाल का? तेव्हा प्रतिमा खुणावून हाताने नाही असं म्हणते आणि काय आहे असं सायलीला विचारते. तेव्हा सायली म्हणते, आज रक्षाबंधन आहे. भावा बहिणीचं पवित्र नातं साजरं करण्याचा दिवस. तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना असं नातं. आणि हे कितीही भांडले ना तर आईबाबांसमोर एक होतात आणि एकमेकांच्या चुका लपवत असतात. प्रतिमा आत्या, यांचं नातं कितीही वाढलं ना तरीही बंधन सैल होत नाहीत. तुम्ही तुमच्या भावाला आज राखी बांधाल ना प्रतिमा आत्या? मित्रांनो, सायली प्रतिमाला खूपच छान समजवत असते. तेव्हा प्रतिमा तिच्याकडून साडी घेते. मग काय, सायली ही खुश होते. आता इकडे सगळे प्रतिमाची वाट बघत असतात. तेव्हा प्रतापराव अस्वस्थ होऊन इकडून तिकडे फेऱ्या मारत असतात. तेव्हा ते म्हणतात, कल्पना, हे आवरून घे सगळं. पाट आत ठेव जा. मागच्या काही वर्षांसारखीच माझी आत्ताही रक्षाबंधन होणार नाही. मित्रांनो, कल्पना समजवण्याचा प्रयत्न करते. पूर्णाई दाराकडे बघतायत. हे कळल्यावर प्रतापराव म्हणतात, अगं पूर्णाई, नको बघू दाराकडे, नाही येणार प्रतिमा. मित्रांनो, प्रतिमाला आपलं नातं आठवत नाही असं प्रतापराव म्हणतात. ते नाराज होऊन जातच असतात. इतक्यात सायली प्रतिमाला घेऊन येते आणि म्हणते, त्यांना आठवत नाही पण आपल्या लक्षात आहे ना. मित्रांनो, प्रतिमाला बघून सगळेच खूप खुश होतात. मित्रांनो, सायली प्रतिमाला घेऊन आलेलं बघून रविराज प्रतापरावांना म्हणतात, प्रताप, तुझी सून पुन्हा जिंकली बघ, बस पाटावर. तेव्हा प्रतापराव लगेच खुश होऊन पाटावर बसतात. पूर्णाई लगेच म्हणतात, हो प्रताप, या दिवसाची खूप वर्षे वाट बघितलीस ना तू. मित्रांनो, सगळे खुश असतात पण प्रियाच्या तोंडावर मात्र 12 वाजलेले असतात. तेव्हा सायली म्हणते, प्रतिमा आत्या, तुम्हाला तुमच्या भावाची ओळख पटते का? मित्रांनो, तेव्हा प्रतिमा प्रतापरावांच्याकडे बघते. तेव्हा प्रतिमाच्या चेहऱ्यावरील भाव बघून सायली म्हणते, काही हरकत नाही, पण तरीही तुम्ही त्यांना राखी बांधू शकता. मित्रांनो, सायलीने समजवल्यानंतर प्रतिमाला हे पटतं. त्यावेळी ती राखी बांधायला तयार होते. आता प्रतापराव म्हणतात, प्रतिमा, मी तुला आठवत नसेल पण मी तुला परत एकदा वचन देतो, मी तुझं आयुष्यभर रक्षण करतो. मित्रांनो, या क्षणी सगळेच खूप इमोशनल झालेले असतात. तेव्हा प्रतिमालाही खूप बरं वाटतं. त्यानंतर थोड्या वेळाने प्रतिमा ओवाळणीचे ताट सायलीच्या हातातील घेते आणि प्रतापरावांना ओवाळायला पुढे जाते. तेव्हा प्रतापराव खूप खुश होतात आणि सायलीकडे बघतात. तेव्हा सायली मान डोलावून हो असं सांगते. मित्रांनो, प्रिया मनातल्या मनात म्हणते, जे इतके दिवस झालं नाही ते या राखीमुळे झालं तर अरे, मला हे रोजचं टेन्शन झेपत नाही. मित्रांनो, प्रतिमा प्रतापरावांना ओवाळत असते. तेव्हा सगळे खूप खुश असतात आणि बघत असतात. तेव्हा प्रतापरावांचा तर आनंद गगनात मावत नसतो. ते एवढे खुश असतात ना, इतक्या वर्षांनी त्यांची बहीण त्यांना राखी बांधणार असते. प्रतिमा प्रतापरावांना ओवाळत असते आणि नंतर ओवाळून झाल्यानंतर प्रतिमा आरतीचं ताट सायलीकडे देते आणि त्यातील राखी घेऊन प्रतापरावांना बांधत असते. मित्रांनो, प्रतिमामध्ये झालेल्या बदलामुळे सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटत असतं. सायलीने तिच्या प्रयत्नाने हे सगळं घडवून आणलेलं असतं. तिच्या प्रयत्नांना आलेले यश हे तिच्या चेहऱ्यावर दिसत असतं. प्रतिमा ज्यावेळी राखी बांधत असते त्यावेळी घरातील सगळेच खूप उत्सुकतेने आणि आनंदाने रक्षाबंधनाचा क्षण बघत असतात. तेव्हा प्रतिमा राखी बांधते हे बघूनच प्रतापरावांना रडू आलेलं असतं आणि प्रतिमाच्याही डोळ्यातून पाणी येतं आणि प्रतापरावांच्या हातावर प्रतिमाच्या डोळ्यातील पाण्याचा थेंब पडतो. आता उद्याच्या भागामध्ये सायलीच्या प्रयत्नाने सुभेदारांना खूप मोठा आनंद मिळतो. त्यामुळे पूर्णाजी सायलीला राखी बांधणार असतात. अशाच मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा.